मग इथं दगड आहेत की मनीनाथ पण आहे म्हणून दगड तिकडे एक घेतलंय 2-3 कसलं बायका आहे तिकडच्या बघितलं का सगळेजण बघा त्यांनी दगडे किती जवळ घेऊन बसल्यात आणि म्हणतात इथं दगड नाहीत सगळ्यात चला आता आम्ही चाललो नदीला कपडे धुवायला नदीला चाललोय आम्ही ज्योती आणि मी ज्योती आम्ही दोघी जणी ज्योती मिळून नदीला चाललेलो आहोत आणि गळा सुद्धा बसलाय गावाकडे आल्यापासून तर आमच्या इकडची नदी दाखवते तुम्हाला किती पाण्याने भरली पण लोक भरपूर गावातले लोक जातात कपडे धुवायला सगळेच जण तर म्हणलं आज आपण पण जावं तर आम्ही पण चाललो आता तुम्ही पण नक्की बघा आमच्या गावचं पाणी कसं आहे आणि किती नदी भरलेली आहे बघा लोक पण आल्यात नदीला धुवून कपडे बघा किती नदी कपडे कुठे धुतात बघा ही पण माहिती नाही आम्ही पहिली वेळ आली हा इथं छान झाली मस्त नदीतला कचरा पूर्ण वाहून गेलाय एकदम निर्मळ नदी झालेली आहे ही बाई पण कपडे धुवायला तिथं आहे बघा तिथंच आहे वाटतं दगड तिकडं जाणार आहोत आपण आता मस्त पाणी आहे आपल्या नदीला आहे ना हो भरपूर पाणी हे सगळं भरलेलं होतं पाण्याने ही कचरा सगळं वाहून आलेलं इकडं निर्मळ झालंय धुवायला हा पहिलं असं होतं नदीला आम्ही लहान होतो ना त्यावेळेस असं होतं असंच कपडे सुकायला टाकायचे लगेच धुवून नदीचा आकारच वेगळा आहे ना हा बघा ना असं पाणी आहे किती धुणं बाकी यांचं हा आता दगड नाही मला येतं घरी आता एवढं लांब धुवायचं बाई तिकडे 2 आहेत वाटतं चल धुते आपण तिकडे जाऊ ज्योती मी पण ज्योती आहे आणि माझी बहीण सुद्धा ज्योती आहे त्यामुळे आम्ही दोघी जणी ज्योती आहेत बघा तिथं मस्त दगड आहेत कडे इकडं मातीच आहे ज्योती इकडं दगड आहे तिकडं मातीच आहे ना बघायचे का पुढं जाऊ पण ठेव इथं टोप मग परत घे थोडं वजन घेऊन जायचं नाहीच हे बघा आपली नदी आणि आम्ही कपडे धुवायला आलोत पण आम्हाला दगडच नाही आहे धुवायला काय करायचं तो विचार करायला लागलोत आणि थांबलोत आता तर लवकरात लवकर दगड शोधून आम्ही कपडे धुणार आहोत तर या दोघींनी भरपूर दगड धरल्यात आणि ते दगड काय त्यांचं फक्त पकडून ठेवल्यात तर त्यांच्या संग भांडण करून आता दगड घेणार आहे ते काय पण असू आता भांडल्याशिवाय काही मार्ग नाही प्रेमाने कोणी देत नसतं आपल्याला भांडूनच घ्यावं लागणार आहे चला आता मग इथं दगड आहेत की मनीनाथ पण आहे म्हणून दगड तिकडे एक घेतलंय 2-3 कसलं बायका आहे तिकडच्या बघितलं का सगळेजण बघा त्यांनी दगडे किती जवळ घेऊन बसल्यात आणि म्हणतात इथं दगड नाहीत सगळ्यात हे बघा ओख्यांनी तर दगड कशी लपून ठेवल्यात हो इकडं कपडे धुवायच्यात इथं दगड आहे आणि आम्हाला तिकडं लांब तिकडं लावलंय दोघींना आणि तरी काहीच म्हणणार हे बघा ह्यांच्याकडं पण एवढे असं कुठं बायका असतात का गावाकडं असंच करतात माणसाला फसवतात पण आपण फसायचं नाही आणि आपण पण त्यांना तसंच वागायचं तर चला आता ह्यांच्याकडून हिसकून दगड घेऊ आणि कपडे धुवू आहे का नाही बरोबर आहे का इकडे बघा आपल्या गावाकडची नदी आणि ह्या नदीत कपडे धुताय ज्योती आणि आमच्या सासूबाई हे बघा तुम्ही पाहू शकता का कपड्याचा रौंदाळा चालू आहे आणि खूप छानपैकी कपडे धुतातले निर्मळ आणि खूप स्वच्छ निघतात कपडे आणि नदीचा प्रवाह बघू शकता किती लांबून येतोय तो आणि आता ढगाळ वातावरण पण झालेलं आहे पाऊस याची शक्यता आहे पण शक्यतो नाही येणार आणि असं वाटतंय पाऊस येऊ शकतो आणि बघा ज्योती
कशी कपडे धुवून थकली आहे बिचारी. थोडंसं थोडेसेच होते कपडे, मी, पण ते धुवायला त्रास झाला बरं. झाली बादली मोकळी आणि कपड्याचा ढिगारा लागलेला आहे. आणि नाही लावलं ते तेव्हाही साहेबांचा हे आमच्या सासूबाईंचा कपड्याचा ढिगारा आहे. त्यांचा आहे तो. आणि तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण झालंय, खूप छान वाटतंय. आणि नदीचा किनारा पण बघू शकता आणि स्वच्छ पाणी आहे एकदम. पाणी पण छान आहे, निर्मळ पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. अशा प्रकारे. आणि ह्याच नदीला पूर आला होता, अख्ख्या गावामध्ये पाणी गेलं होतं. ते सगळं पूर्ण पाणी भरलं होतं. सगळं पूर्ण पाणी भरलेलं, अख्ख्या गावापर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत पाणी भरलेलं. तर खरंच इकडे पिकाची पण खूप नासाडी झाली. आता सगळ्यांचे कपडे धुवून झालेलं आहे, तर आता आम्ही घरी जाणार आहोत. गळून गेलो तर आम्ही सगळे नदीला. सगळ्यांचे झाले, सगळ्यांचंच बाकीच आहे, माझंच झाले. मी लवकर पटापट कपडे धुतले आणि बाजूला येऊन थांबले. ह्यांचं चालूच आहे. आणि बघा मागे कपडे धुते, तिचं बी चाललंय. पाणी भरपूर जास्त प्रमाणात आहे, आणखी पण जास्त पाणी आहे. माझे कपडे सगळ्यांना बघायचे. माझे कपडे धुवून झालेलं आहे पटापट मस्तपैकी. त्यांचं बी झाले. बघा आमच्या आधी आल्या त्या, आमच्या पुढं जायचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचे चादरच विसरून गेल्या. चलत होते. असं कोण कोण चालतंय, नाही पकडून बादलीला. मी तर चलते. तर हे बघा बकेट डोक्यावरती घेतली आणि मला सवय आहे ह्या गोष्टींची. मी असं कपडे धुवायला पहिल्यापासून येत असते. लहानपणी आम्ही भरपूर यायचो नदीला. तर कपडे पण आहेत बरं का, नाही तर म्हणताना कपडे नाहीत वाटतं, पण कपडे आहेत. आणि एका हातामध्ये डब्बा आहे, एका हातामध्ये मोबाईल आहे. निर्माचाच डब्बा आहे. त्याच्यामुळं ज्योतीने माझ्याकडे दिला ठेवायला, राहू द्या म्हणून. तर असं नदी, हा नदीचा रस्ता असला चिखल चिखल जाता. हा सगळा पूर्ण पाण्यात गेलता ज्यावेळेस नदीला पाणी होतं त्यावेळेस. आणि अशा रस्त्यातून चालताना बी बकेटला हात नाही लावित आणि असेच चालते मी. बघितलं का, मला सवय आहे. तर कुणाकुणाला अशी सवय आहे डोक्यावरती बकेट घेऊन असं चालतं न पकडता. मी तर चालत असते बाबा. इकडून चालते, इकडून चांगला रस्ता आहे, इकडून लई खरबड आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्याने चालायचं. तर एका हातामध्ये आणखी डब्बा आहे, एका हातामध्ये मोबाईल आहे, डोक्यावर बकेट आहे.